प्रशांत जोरदार फार केलेला आहे बघूया चेंडू हवेत आहे आणि पहिला झटका बसतोय तो मात्र जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला शशांकच्या रूपात. मैंने पहले ही कहा था कि विकेट टेकर बॉलर हैं, जब आते विकेट लेकर ही जाते, अब वो गुच्छों में ले या फिर अलग अलग, लेकिन विकेट लेना इनका नाम हो चुका है, विकेट टेकर बॉलर. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अलीकडून. अली असा मोहरा आहे का जो पहिलेच आरके लावतो आणि तो धावा सुद्धा देत नाही आणि गडी सुद्धा बाद करतो. प्लस पॉइंट हा आरके साठी हाय. यस, और कभी भी इन्होंने, मैं समझता हूँ बहुत कम ओवर है जिसमें 6 को क्रॉस किया है. अच्छी गेंदबाजी करते हैं, इनकी गेंदबाजी के बल पर आज आरके बहुत ऊपर तक जाती है. आता मात्र शशांक याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजीसाठी येतोय तो स्वप्नील. या ग्राउंडवर अन्सारी जे ही टीम सराव करते याचा फायदा ते उचलतात का बघूया. यह सलाह के होम ग्राउंड पर हराया था आरके ने वीआर को. अली जोरदार पार करण्याचा प्रयत्न, चेंडूची बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये सुमाल सुसेच्या हातामध्ये जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. अच्छी गेंदबाजी करते हुए इस वक्त अली, लेकिन ये नहीं भूलना चाहिए जॉली स्पोर्ट्स कामतगर का जो बैटिंग लाइनअप है वो बहुत ऊंचा है. आप किसे आउट करेंगे. चांगले फलंदाज अजून पॅव्हेलियन मध्ये आहेत, पण चांगली सुरुवात मिळणं गरजेचं असतं. ती सुरुवात जर चांगली मिळाली तर तिला कॅपिटलाइज करतील पुढचे फलंदाज. पुन्हा एकदा अली जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या आधारे मिड विकेटला जातो. तिथे उमर चेंडूला फील्ड करतोय आणि या एक धाव्याने धावसंख्या पुढे जाते 3 वर. हालांकि सिर्फ एक गेंद का आना बाकी है अली की. अच्छी गेंदबाजी, कसी हुई गेंदबाजी आप देख रहे हैं अली की. पुन्हा एकदा अली सज्ज होतोय. जोरदार प्रहार केलेला बघूया, चेंडू कव्हरच्या वरून येतोय सीमा रेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झाले तरी मात्र अकबर कडून आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे जाते ती मात्र 5 वर. यस, एक बार फिर एक ओवर में 5 ही दिए अली ने. अच्छी गेंदबाजी अली की. इससे पहले एक ओवर में 4 दिए थे, 2 विकेटें ली थी. इस ओवर में 1 ओवर 5 रन 1 विकेट. अब इससे अच्छी गेंदबाजी आपका गेंदबाज और क्या करेगा. चांगली सुरुवात करून दिली अली याने. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो राहिल. चांगली गोलंदाजी केली होती राहिलने मागच्या सामन्यामध्ये. वराल देवी बी या संघासमोर त्याने चांगली गोलंदाजी केली होती. चेंडूची व्यवस्था करायची आहे, पाण्याची व्यवस्था करायची आहे खेळाडू कक्षामध्ये. बॉल आहे वाटतं. बॉल आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानात. उदय पाटील एक उत्कृष्ट समालोचक यांचं आगमन झालेलं आहे. मी जॉली युवा चषक 2019 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. राहिल पंचांना पाण्याची व्यवस्था करायची आहे. राहिल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू बघू भिरकावून दिलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आता मात्र खराब फेकी आपण पाहतोय. एक धाव, या एक धाव्याने वाढती धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 6 वर. चांगला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड विकेटच्या दिशेला जातोय. कार्पेटच्या आधारे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पुन्हा एकदा गोलंदाज राहिल सज्ज होतोय. स्वप्नील यास जोरदार प्रहार, फुलटा चेंडू बघूया काय होतंय. आणि आता मात्र स्वप्नीलची खेळी संपुष्टात येते ती मात्र 6 या धावसंख्येवर. अन्सारी फुलटा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलायला हवा होता,
मात्र फायदा काय उचलत नाही, फलस्वरूप स्वप्नील बाद होतोय. यस, कारण ये था कि बहुत दूर से खेले थे, गेंद की लाइन में नहीं आ पाए थे बैट्समैन, वरना इस तरह की गेंदें ग्राउंड में नहीं रहती. यही कारण था कि पूरी तरह से अपनी बॉडी की जो ताकत थी उसको झोंक नहीं पाए और आउट हो गया बैट्समैन. व्यवस्थित चेंडू आणि फळीचा संपर्क नाही होत आहे, कनेक्ट नाही होत आहे चेंडू, आणि चेंडू कॅच केला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि दुसरा मुलाचा गडी बाद होतोय, तो मात्र जॉली स्पोर्ट कामतगार या संघाचा. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय नितेश, हार्ड हिटिंग फलंदाज, तो मात्र जॉली स्पोर्ट कामतगार या संघाचा. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज. जर या फलंदाजाची जर बॅट चालली तर मात्र सामना जॉली स्पोर्ट कामतगार या संघाकडे वळू शकतो, पण आगर आणि मगर ला क्रिकेटमध्ये स्थान नाही. बघूया पुन्हा एकदा राहील सज्ज होते षटकातील तिसरा चेंडू घेऊन प्रतीक यास. आता मात्र खराब चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. या एक धावेने वाढती धावसंख्या पोहोचते ती 7 वर. इस मैच की विजेता टीम खेलेगी रेडिकल से. 5 मिनट का ब्रेक रहेगा, उसके बाद टॉस, फिर मैच की शुरुआत. पुन्हा एकदा गोलंदाज राहील. आता मात्र जोरदार प्रहार केले, चेंडू हवेत आहे, बघायचा आहे. चेंडू नो मॅच लँडवर पडतोय. तवाब मुल्ला जोपर्यंत चेंडूला घेत आहेत आणि थ्रो करतायत तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत त्या प्रतीक आणि नितेश या जोडीच्या. क्या बोले मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज कपिल या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला दिसत नाहीये. त्या खेळाडूची कमी आपल्याला मला वाटतं गोलंदाजी करताना भासेल. और इन कौन है ज़ैन? आरकेच्या संघामध्ये आपण थोडासा बदल पाहतोय. तवाब मुल्ला आणि झैन हे 2 संघ 2 खेळाडू इन झालेले आहेत, आणि कपिल आणि विजय मात्र आपल्याला दिसत नाहीयेत या महत्वाच्या सामन्यामध्ये. मलिकाच्या अंदाजमध्ये गोलंदाजी करणारा कपिल मात्र या सामन्यामध्ये दिसत नाहीये. राहील पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी षटकातील पुढचा चेंडू घेऊन. धावसंख्या 9. राहील टू प्रतीक. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. चेंज ऑफ फेस केला होता तो गोलंदाज राहील याने, पडल्यानंतर चेंडू स्लो जातोय, गती बदललेली आहे गोलंदाजाने, आणि फलस्वरूप चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या 9. पुन्हा एकदा राहील. 10 ते 15 पावलांचा रनअप प्रतीक यास. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. खराब चेंडू आपण पाहतोय राहील कडून. धावफलकावर धावा लागतात त्या 10. या षटकामध्ये राहील याने 2 वाईट चेंडू टाकलेले, 2 अतिरिक्त चेंडू टाकावे लागतील ते राहील यास. धावसंख्या 10. पुन्हा एकदा गोलंदाज राहील आणि प्रतीक फलंदाजीसाठी सज्ज होत आहे. ओपनरला आलेला हा फलंदाज अजूनही ठाण मांडून बसलाय. पुढचा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय कैफ कडून. या एक चेंडूने, या 1 रनाने धावसंख्या वाढते 11 वर. क्रिकेटची लाईफ लाईन ही आपल्याला क्रिकेटमध्ये दिसते, सिंगल आणि डबल, पण सिंगल आणि डबलने हा सामना जिंकला जाऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा राहील नितेश यास. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. चेंडू थेट जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्यात 11. जिंकण्यासाठी अजूनही 2 षटकामध्ये 27 धावांची आवश्यकता. बघूया या 2 षटकामध्ये 27 धावा कशा प्रकारे काढल्या जात आहेत हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत माझ्या गावचे उत्कृष्ट कॉमेंटेटर देवेश पाटील.
निश्चितच किशोर उर्वरित 2 षटकामागे एक चांगली हलामी करावं लागेल जर जॉली या संघाला सेमीफायनलमध्ये दाखल व्हायचं असेल तर. आतापर्यंत एकदम संत गतीने त्यांनी सुरुवात केली. 2 गडी गमावल्यानंतर त्यांच्या धावा झाल्यात त्या 11. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. गोलंदाज अमजद एक चांगला चेंडू म्हणावा. निश्चित निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र जॉलीसाठी परिस्थिती थोडी बिकट होताना अमजद एक चांगली गोलंदाजी करताना 11 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. हो हो हो, अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू करतोय अमजद. एक चांगली गोलंदाजी आरके कडून पाहायला मिळते आणि निश्चितच ज्या संघाची गोलंदाजी चांगली असेल तोच संघ अंतिम सामन्यापर्यंत धडक मारू शकतो. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहूया पंचांकडे. दात महिला पंचांकडून काय इशारा येतोय आणि निश्चितच फलंदाज बाद. आता मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव होत आहेत. एक फलंदाज बाद होत आहे. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र एक मोठं डोंगर जॉलिया संघासमोर. निश्चितच जिंकण्यासाठी जॉलिया संघाला शेवटच्या या षटकातल्या 3 चेंडू श्रेष्ठ आहेत. त्यामध्ये मोठे पटके खेळावे लागतील तरच हा संघ या सामन्यात परतू शकतो. अन्यथा जॉलीला मैदानाच्या बाहेरचा रस्ता पत्करावा लागेल. उंचावून ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते चेंडू खाली खेळाडू पाहूया काय होतंय आणि झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण झालेले, एकच धाव समाधान व्हायला लागेल. आणि वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करायचं आहे. या सामन्यातील जी विजयी संघ आणि रॅडिकल ठाकराचा पाडा संघ या दोन्ही संघांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचं. रॅडिकल ठाकराचा पाडा संघ इथं उपस्थित आहे. एक चांगला चेंडू, चांगला हाताळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अमजद शेवटचा चेंडू श्रेष्ठ असावा. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाज रोमित उंचावून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल होतोय. निर्धाव जातोय चेंडू. आतापर्यंत एक गडी बाद करून अमजद यांनी फक्त 2च धावा दिल्या आणि आता जॉलिया संघाचं निश्चितच प्रवास जो असेल तो खडतर असेल. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. एक चांगली गोलंदाजी अशा टायमिंगमध्ये पाहायला भेटली जिथे संघाला रोखून ठेवण्याची गरज होती. तिथे अमजद यांनी चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 2च धावा दिल्या. आणि शेवटचं षटक घेऊन आलेले तो गोलंदाज रेन याने मागच्या याच्यामध्ये एक चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय की. देखिए इस मैच की विजेता टीम तुरंत टॉस करेगी रेडिकल स्पोर्ट्स से. उसके बाद 5 मिनट का गैप और फिर मैच की शुरुआत. आता मग पाहूया शेवटचे 6 चेंडू श्रेष्ठ. थोडासा बाहेरचा चेंडू असा तोडण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि निश्चितच फलंदाज बाद.
नितेश पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. एक चांगला टोला चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाही. आता मात्र जॉली पूर्णपणे खांदे टाकतोय या सामन्यामध्ये. पूर्णपणे निराशजनक अशी फलंदाजी होते जॉली या संघाकडून. शेवटचे 4 चेंडू श्रेष्ठ जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 24 धावांची गरज, म्हणजे 4ही षटकार मारावे लागतील. जिंकायचं असेल जॉली या संघाला तर रितेश यांच्याकडून अपेक्षा असतील 4 चेंडू 4 षटकार. पहिला चेंडू आणि निश्चितच रितेश हा बाद होतोय. वैयक्तिक भोपळा न पडता रितेश हा बाद होतोय. आता मात्र एकदम अवघड समीकरण बनवलं गेलंय ते जॉली या संघासाठी. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. रितेश यांची जागासाठी येतोय तो ज्युनियर रितेश. विपुल आलेला आहे रितेश यांची जागा सावरण्यासाठी. नवीन फलंदाज रितेश. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू टोळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होतोय. पूर्णपणे जॉली या संघाने आपले खांदे टाकून दिलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू श्रेष्ठ असावे. रेडिकल संघाचा कर्णधार आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचे 2 चेंडू श्रेष्ठ आहेत. लगेच नाणेफेकी करायची आहे व 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. नाणेफेकी पहिले करून घ्यायची आहे. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निश्चित निर्धाव चेंडू. आतापर्यंत आरके संघाने पूर्ण सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी बघितली त्यांच्याकडून. कोणत्याही प्रकारची त्यांनी गोलंदाजीमध्ये दुर्लक्ष केलं नाही. एक चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि फलंदाजांना बांधून ठेवलं. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू होतोय आणि आरके संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जयत. 2 विकेट 2 रन आणि निश्चितच गोलंदाजीसाठी जैन आपको मैन ऑफ द मैच के लिए तुरंत आना है. उमर खान आपको टॉस के लिए आना है. रॅडिकल टाकराचा पाडा या संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. तत्पूर्वी नाणेफेकी झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घेण्यात येईल. जहन काढते का त्याच्या तू काढते का? मग मला काढून दे ना. अरे वो मेरे लिए कुमार पाटील यांना विनंती असेल की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचं आहे. कल की बुक लेना तू. कल का हो गया, अभी आज का भी है ना, देख के लेता हूँ. ये कब की बुक है?